अहिल्यानगरमध्ये मतदानाच्या पूर्वी झालेल्या हिंसाचारात प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेतलेच दोन गट भिडले आहेत। हा रक्तरंजित संघर्ष झालाय, त्यात 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये पैसे वाटप आणि निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या भांडणाच्या कारणावरून भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली, त्यात चाकूचे वारही झाले आहेत। हिंसाचारामध्ये सिद्धांत देवकर, आर्यन एकाडे, स्वाती विजय गाडळकर, अभिजित दळवी आणि हिमांशु जाधव यांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे। एक महिन्यापूर्वी संपूर्ण अहिल्यानगर शहराला माहिती आहे की अशाच प्रकारे त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। त्यामध्ये त्यांना तिथून पुण्याला हलवण्यात आलेलं होतं। म्हणजे हे काही नवीन घटना घडली असं नाही। एक मुद्दा क्रमांक 2, मी गणरायाला प्रार्थना करतो की ते लवकरात लवकर बरे व्हावेत। कुणीही राजकारणामध्ये या टोकापर्यंत अपेक्षाही करत नाही आणि या टोकापर्यंत जातही नाही, मूळ माझा तो स्वभावही नाही। त्यामुळे ते लवकरात लवकर स्वस्थ व्हावे, निवडणुकी प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे अशी आमची मनापासून इच्छा आहे। आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि उमेदवार अनिल शिंदे यांच्या घरावर ज्या पद्धतीने काल पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी छापा टाकला, खरं तर या छाप्यात काही मिळून आलेलं नाही। मात्र जो प्रशासकीय दबाव आणण्याचा जो प्रयत्न झाला, त्या दडपशाहीमुळे अनिल शिंदेची प्रकृती खालावली, त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला आणि इथे आनंद ऋषीमध्ये त्यांना काल ऍडमिट केलेलं होतं। मात्र काही अंशी प्रकृती स्थिरावलेली असताना त्यांना पुढील उपचाराची आवश्यकता भासल्याने त्यांना आज पुणे येथे रुबी येथे कार्डियाक ॲम्ब्युलन्स मध्ये शिफ्ट करण्यात येत आहे।